जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत आहे. आजचा वेगळा विषय आहे जो सगळ्यांनी अनुभवलेला आहे. त्यातून गेलेलो आहोत आपण, त्या परिस्थितीतून गेलेलो आहोत. अनुभव आपल्या गाठीशी आहेत आणि अनुभव घेऊन आपण पुढे जगत आहोत आणि इतरांनाही जगवत आहोत. तर हे अनुभव जे आहे ते असे अविस्मरणीय आहेत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधले. आता सणासुदीचे दिवस आहेत. या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्याला आपलं जे बालपण आणि त्यानंतरचा जो आपला प्रवास आहे तो असा अविस्मरणीय आहे. ज्या ज्या प्रसंगातून आपण पुढे आलेला असतो, अनुभवातून शिकलेला असतो, शहाणपण आलेलं असतं, एक मॅच्युरिटी आलेली असते, ती आपल्याला पुढे मार्गस्थ करत असते. तर आता आपल्या काळामध्ये कसं होतं की त्यावेळेला जास्त साधन सामग्री अशी जास्त नव्हती, जास्त आपलं मोबाईल की दुनिया नव्हती. पुन्हा वातावरण वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती, पगार कमी, त्या व्यवसायांचं प्रमाण कमी, सगळ्याच गोष्टी अशा कमी होत्या आणि त्या कमीमधून आपण त्याला तोंड देत देत पुढे आलेलो आहे. मग त्या कमतरता ज्या आहे, त्या जी कमी होती ती आपण पुरी करत 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 अशी आपली वाटचाल झालेली आहे ती आतापर्यंतची. तर या प्रवासामध्ये बघा आपल्याला जे अनुभव आलेले ते आता आपण शेअर तर करतो इतरांना, आपल्या कुटुंबामध्ये, तसेच आपल्या जवळच्या मित्रमंडळींमध्ये, परंतु त्यांचेही अनुभव तसेच असतात. ते आपल्याला सांगत असतात, आपण त्यांना सांगत असतो आणि त्यातून आपण त्या जगामध्ये जातो आणि त्या जगात आपण कसं जगलो, कसं एकमेकांना मार्गस्थ ठेवलेलं आहे. तर हे जे शेअरिंग होतं तर ते असं खूप आनंददायी आणि एक पुढे वाटचाल करायला, मार्गस्थ राहायला एक प्रेरणादायी असा तो प्रवास एकमेकांचा असतो, ते अनुभव. तर असाच एक अनुभव आपल्याला सणाच्या वेळेला आलेला तो जो आहे तो थोडासा आता कसा येतो, थोडा कडू पण आहे, थोडा वाईट पण काळ आहे, थोडासा आपल्या अशा काही गोष्टींना आपण कठीण प्रसंगांना जो संघर्ष केलेला आहे तसा तो एक काळ असतो सणासुदीचा. आता दिवाळीचा सण हा फार मोठा सण आपल्यामध्ये. तर हा दिवाळीचा सण जो आहे तो हा सण आपण साजरा करतो आणि हा साजरा करतो तेव्हा बघा आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये आपण 5-6 भावंड असतो, घरातली मोठी मंडळी असतात, सर्व आपण एकत्र. आता तो काळ होता एकत्र राहण्याचं. ते काही असं आताच्या सारखं एक असं वेगळं राहणं आणि 1-2 जणांचं कुटुंब असं तो काळ नव्हता. तर त्यावेळेला कसं होतं, पैसा पण कमी, माणसं जास्त आणि या सणासुदीच्या दिवसांमध्ये घरामध्ये सणवार करायला मग त्यावेळेला पैशांची फार चणचण जाणवायची आणि खूप वडिलांना कर्जबाजारी व्हायला लागायचं, की एवढ्यांच्या कपडा लत्ता घेणं, घर चालवणं याचाच आणि सणासुदीला जास्तीच खर्च पडायचा अंगावर आणि त्यावेळेला कर्ज हे ठरलेलेच. तर असं बऱ्याच घरून घरी तर साधारणपणे कर्ज हे दिवाळी, दसरा, दिवाळी वगैरे त्या मोठ्या सणांना तर काढलेच जायचं आणि मग नंतर मग त्याच्या कुरबुरी वाढायच्या, ते फेडावं लागायचं, त्याचं व्याज भरावं लागायचं. त्यानंतर मग ते फेडण्यासाठी अपमान पण बऱ्याचदा व्हायचा. घरातल्या मोठ्यांना ज्यांनी कर्ज काढलेलं आहे तर ते पोराबाळांसाठी काढतात, घरासाठी काढतात आणि ते सणवार साजरे करतात. 4 लोक येणारे जाणारे असतात घरी आणि मग त्यासाठी मग ते कर्ज काढलेलं असायचं ते फेडावं लागायचं आणि मग त्यासाठी त्यांना ती जेव्हा वसुलीसाठी मग लोक तगादा लावायचे किंवा मग व्याजाचे पैसे द्या म्हणून मागे लागायचे. मग ते बऱ्याचदा मग अपमानित व्हायला लागायचं त्या गोष्टींना. म्हणजे कसं की पैसे कधी देताय, काय देताय, असं मग त्याची विचारणा व्हायची. मग ती जशी जशी विचारणा व्हायची मग तशा घरातल्या माणसाला म्हणजे जास्त करून आपल्या वडिलांनाच असायचं ते आणि मग ते लोकांची बोलणी खावी लागायची आणि आपण कुठेतरी मग त्यावेळेला असं मनामध्ये वाटायचं की बाबा आपल्यासाठी कर्ज काढलेलं असतं वडिलांनी, आपल्यासाठी सणवार केलेले असतात आणि आपल्यासाठी त्यांना आता बोलणे ऐकावे लागतात. मग ते पण एक कसा प्रवास असतो तो की त्या काळामध्ये आपण त्यावेळेला शिक्षणावस्थेत असतो आणि वय लहान असतं तर त्यामुळे काही करू शकत नाही, परंतु गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. पण त्यावेळचे दिवस आठवून बघा, आपल्या घरातल्यांनी आपल्यासाठी कर्ज पाणी काढून आपल्याला सणवार केलेले असतात, सणासुदीला कपडा लत्ता केलेला असतो, सगळं काही आपल्याला त्यांच्या त्यांच्या परीने दिलेलं असतं आणि ते आपल्याला आता आठवतं आणि मग त्याची किंमत आपण करत असतो. त्यावेळेस जे होतं ते एक अनुभव आणि ते जे जगणं होतं ना तर ते एक असं
खरं तर असा तो प्रवास होता. एक साबण, आज मोती साबणाची मोठी जाहिरात होते. मोठमोठ्या वस्तूंची, प्रॉडक्टची मोठी-मोठी जाहिरात होते. त्यावेळेला एक मोती साबण दिवाळीला घ्यायचे म्हटलं तरी सुद्धा तो मोती साबण सुद्धा घेता येत नव्हता आणि जर कधी घेतला तर तो कित्येक दिवस सगळ्यांना पुरवून वापरायचा तो. तर तो एक साबण सुद्धा फार किंमत वाटायची त्या काळामध्ये. एक मोती साबण सुद्धा दिवाळीला वापरायला मिळणं हे पण भाग्य वाटायचं. म्हणजे साबण सुद्धा किती मौल्यवान होता त्यावेळेला आपल्यासाठी. कपडा लत्ता तर उधारच व्हायचा. कोणीच रोखीने 5-5, 6-6 भावंडांचे कपडा लत्ता कोण रोखीने घेणार आहे. पाम तेलसाठी रेशनच्या दुकानामध्ये लाईनीला जायचो, साखर आणायचो रेशन कार्डवरनं, रॉकेलला लाईन लागायची, रॉकेल घेऊन यायचो. स्टोववरती मग ते फराळाचं करायला लागायचं. आईला चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा हे ते सगळंच एक तर चुलीवर व्हायचं, नाही तर मग रॉकेलच्या स्टोववरती व्हायचं. आणि गॅस वगैरे तर फार नंतर, आणि जरी गॅस जरी आले तरी घरी गॅस नव्हते. त्यामुळे सगळं रॉकेलवरती आणि चुलीवरच स्वयंपाक पाणी चालायचं. तर त्यावेळेला आपण रेशनची दुकानं, दिवाळीत असं कुठला मुलगा मुलगी नसेल की जो राशनच्या लाईनीमध्ये उभा नाही राहिला. तर हे राशनचं काम आणायचं हे पोरापोरींचं काम असायचं. मग त्याच्यावरती रेशनवर जे काही मिळत तासन तास रांगेत उभं राहावं लागायचं त्यासाठी. आणि मग तो पाम तेलचा डबा, ते साखर, ते मैदा, रवा सगळं घेऊन यायचं. त्याच्यानंतर मग आई ते बनवायची आणि ते बनवल्यानंतर घरी शेजार पाजारी पण वाटणं व्हायचं. सगळ्यांना ते दिलं घेतलं जायचं. असं नाही की आणलं बनवलं आणि आपणच खाल्लं, आपल्याच पोराबाळांनी खाल्लं, तर असं नाही. आपल्या आई वडिलांची मनं फार मोठी होती. ते सगळे शेजार पाजारी सुद्धा फराळाची ताटं बिटं द्यायची. त्या गरिबीत आणि त्या कर्जबाजारीपणामध्ये सुद्धा एक देण्यातला आनंद होता. स्वतःसाठी राखून खायचं आणि स्वतःसाठी ठेवायचं अशी भावनाच त्या काळामध्ये नव्हती. आणि आताचं जग हे फार वेगळं आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता पैसा आहे, परंतु तरी सुद्धा आता महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळं आता सुद्धा असं नाही की दिवाळीला कर्ज काढावं लागत नाही, काढावं लागतं पोरांचं. आणि फक्त मुलांच्या अपेक्षा आता बदललेल्या आहेत. त्यावेळेला आपली काय होते, काहीतरी फराळाचं चांगलं खायला मिळावं, चांगलं अंघोळीला उठणं साबण मिळावं, चांगलं कपडे मिळावे. साधारण जरी असले, खूप भारी तर नसायचेच, आणि साधारण जरी मिळाले तरी पण एक नवीन ड्रेस असावा, नवीन काहीतरी मिळावं, ही तेवढीच आपली मर्यादित अपेक्षा होती. परंतु आता मुलांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. आता त्यांना ते तर काय रोजच त्यांची दिवाळी, त्याच्यावरती त्यांना काय आता हे नाही. परंतु त्यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यांना आता गाडी पाहिजे, मोठे मोठे भारी भारी मोबाईल पाहिजे, भारी भारी कुठं ट्रिपला जायला पाहिजे, बाहेर एन्जॉय करायला पाहिजे, त्यांना वेगळं वेगळं खाणं पाहिजे. तर हे आता पण ते पण आई वडिलांनी कर्ज काढून आम्हाला द्यायचं. तर ही भावना मात्र मुलांची वाढलेली आहे. आणि ते असं एवढा विचार नाही करत की आपले आई वडील कुठल्या परिस्थितीतून आले. ते राशनच्या लाईनीमधून उभे राहून आणि एवढं कसंही राशनचं खाऊन लहानचे मोठी झालेली आहेत, आणि त्यांनी त्यांचं आयुष्य जगलेले, आणि ते आता आपल्याला चांगल्या प्रकारचं आयुष्य जगायला देतात. आपल्याला पाहिजे त्या वस्तू पुरवतात. आपल्याला असं जाणून देत नाही. स्वतः कर्ज काढतील, स्वतः अपमान सहन करतील, स्वतः दुनियेला तोंड देतील, शेजार-पाजारांना तोंड देतील, खाली मान घालतील वेळ प्रसंगी काही संकट काळामध्ये. परंतु ते असं मुलांवरती ते कुठल्या पद्धतीचा असा दबाव आणणं किंवा त्यांना काही हे करणं, त्यांना त्या गोष्टींसाठी त्यांना जबाबदार धरणं असं आई वडील करत नाही. परंतु एवढं सगळं करून सुद्धा मुलं त्याची जाणीव ठेवत नाही, आणि त्यांना असं वाटतं काय वडिलांनी अजून करावं, अजून करावं, अजून द्यावं आम्हाला, अजून द्यावं आम्हाला. तर ही पातळी थांबणार कधी, हा विचार थांबणार कधी, की आपण आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलं, आता आपलं काम आहे की करणं, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना कर्जबाजारी नको करायला. की आता करता येते ना, त्यांच्या त्यांच्या परीने ते आपल्याला देता येते, करतात तर पुष्कळ झालं ना. त्याच्यात अजून त्यांना कर्जबाजारी करून काय मिळणार आहे. तर हा जो विचार आहे की नाही आताच्या पिढीचा, तो त्यांनी बदलला पाहिजे. आणि कसं आहे की तुम्ही त्यांना जितकं कर्जबाजारी कराल किंवा जास्त त्यांना उसनवारी करायला लावाल, उदारपादार करायला लावाल, सगळी बाहेर उदारी फेडाल, तितकं मानसिक खच्चीकरण त्यांचं होईल. कारण का बाहेरच्या जगाला त्यांना फेस करायचं, तुम्हाला नाही. तुम्हाला तुमच्या दारात कोणी येणार नाही तुम्हाला पैसे मागायला, आई वडिलांना पैसे मागणार, त्यांना उत्तर आई वडिलांना द्यायची असतात. त्यावेळेला आई वडील अगोदरच अपमान पचून पचून इथपर्यंत आलेले असतात. ते त्यांच्या गरिबीला तोंड देऊन इथपर्यंत आलेले असतात, आणि आता परत तुमच्यासाठी परत त्यांनी अपमानित व्हायचं,
परत लोकांना उत्तरं द्यायची, परत त्यांनी दिवस-रात्र मेहनत घ्यायची, कष्ट करायचे तुमच्यासाठी. तर मग त्यांना पण त्यांचं आयुष्य जगणार कधी ते? त्यांनाही कधी ते सुख पहिलं ते त्यांचं स्ट्रगल करतात आणि नंतर मग मुलं-बाळांसाठी स्ट्रगल करतात. तर या सणासुदीच्या दिवसामध्ये जास्त लोकं कर्जबाजारी होतात, उसनवारी जास्त होते, पैशाची परतफेड करावी लागतात. लोकं काही शांत बसत नाही. तुमचे व्याजाने घेतलेले पैसे किंवा EMI असतात ते वाढलेले असतात. तुमच्या सुखासाठी तुम्हाला आनंद देण्यासाठी ते काहीतरी कर्ज काढून किंवा असं लोन करून तुम्हाला ते गोष्टी घेऊन देत असतात. तर याचा मुलांनी विचार केला पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे, की आपल्या आई-वडिलांचा काळ वेगळा होता, त्यांची परिस्थिती वेगळी होती. त्यातून ते फेस करून आलेले आणि आपली आता परिस्थिती आहे, आपली आता वेळ आहे, आपली परिस्थिती येते, तर आपण ते फेस करायचंय. आपण संघर्ष करायचा आहे. एक वेळ आपल्याला अपमान तो व्हावं लागलं तरी चालेल, पण आपल्या आई-वडिलांना अपमानित नाही होऊन द्यायचं. तर हा विचार केला पाहिजे या यंग जनरेशननी, तरुण पिढीने, की काळ जरी बदललेला असला तर तो काळ त्या माणसांसाठी कठीण असतो. जगणं कठीण असतं. आज तुम्हाला राशनच्या लाईनीत उभं राहावं लागत नाही. आज तुम्हाला कोणाचा अपमान सहन करावा लागत नाही. आज तुम्हाला सगळं काही मिळतंय, की त्यावेळेला मन मारून जगावं लागायचं. एक साबणासाठी, एक बिस्किट पुड्यासाठी, एक ड्रेससाठी. आज तुम्हाला ड्रेस शिवून घालणं माहिती नाही किंवा असं साधं खाणं माहिती नाही. कुठं चालत जाणं माहिती नाही. आज तुम्हाला एवढं-तेवढं 4-5 किलोमीटर जायचं तरी तुम्हाला गाडी हवी असते आणि त्या काळामध्ये तर त्यांना सायकलसुद्धा मिळायची नाही. तर अशी परिस्थिती होती. हात-पाय व्यवस्थित ठेवणं आणि कित्येक किलोमीटर 10-10 किलोमीटर म्हटलं तरी चालत जाणं, पिशव्यांचं बोजा डोक्यावर घेऊन येणं, खांद्यावर घेऊन येणं. तर असे हाल त्यांनी काढलेले. त्यांना काही कुठं गाड्या-बिड्या मिळालेल्या नाही आणि त्यांच्या आई-वडिलांनी काही त्यांचे एवढे लाड नाही केले, की सगळ्या सुखसुविधा आणि त्यावेळेला नव्हतंच मुळामध्ये ते तसं वातावरणच नव्हतं. तर हा विचार केला पाहिजे. कारण हा जो ब्रँडेड पाहिजे आम्हाला, वस्तू पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हा जो छान शौकीनपणा वाढलाय ना, तर त्याची किंमत सुद्धा अशी भरपूर आहे. ब्रँडेड तुम्ही सगळं ब्रँडचं वापरायला बघाल, खायला बघाल, तर तुम्हाला त्या लेव्हलला पण विचार करायला पाहिजे, की आपले आई-वडील तेवढी देऊ शकतात का? त्यांची कुवत आहे का? त्यांना कर्ज काढून आणि त्यांना उसनवारी करून आपण ब्रँडेड कपडे घालायचे, ब्रँडेड शूज घालायचे, ब्रँडेड सगळं अगदी नेल पेंट सगळं प्रत्येक गोष्टच ब्रँडची तुम्हाला हवी आहे, खाण्यापासून तर ते कपड्या-लत्त्यापर्यंत. तर हे एवढं ईझी आहे का आपल्या आई-वडिलांना? तर याचा विचार केला पाहिजे. हे इतकं सोपं नाहीये ते. इतकं हलक्यात घेण्यासारखं पण नाहीये ते. खूप कठीण आहे. आई-वडिलांना फार त्रासदायक होतं हे आणि त्यांनी जे लहानपणापासून जे हालापेष्टांमध्ये पुढे आलेले, जगलेले आहेत, पोटाला मारलेलं आहे, मनाला मारलेलं आहे, शरीराला मारलेलं आहे. सगळ्याच गोष्टींची त्यांना उपासमार घडलेली आहे. त्यामुळे मानसिकता त्यांची कमकुवत झालेली आहे. अपमानित होऊन, गरिबीला तोंड देऊन आणि तुमचं सगळं लहानचं मोठं तुमचं संगोपन करण्यामध्ये, शिक्षण-पाणी करण्यामध्ये, तुमची लाईन लावून देण्यात, तुमचे लग्न कार्य करण्यात, तुम्हाला सगळं गोष्टी पुढच्या तुम्हाला आधार देण्यामध्ये तरी सुद्धा ते असं उभे राहतात संकट काळात, की पोटची पोरं आहे तर नाही म्हणत नाही. त्यांचं मन मारून का होईना, परंतु त्यांना झेपेल तसं करत असतात. अजूनही आई-वडील कितीही म्हातारे झाले तरी सुद्धा ते मुलांसाठी खंबीरपणे उभे असतात आणि तुम्हाला सर्वतोपरी मदत करत असतात. तुम्ही संकट काळामध्ये असले तर आई-वडील कधी सोडून जात नाही. दुसरे तुमचे मित्र-मैत्रिणी सोडून जातील. तुमचे जवळचे जोडीदार तुम्हाला सोडून जातील, पण आई-वडील कधी सोडून जात नाही. कारण आई-वडील हे आई-वडील असतात आणि त्यांनी तुम्हाला हे या परिस्थितीतून जे लहानचं मोठं केलेलं असतं, तुम्हाला जगवलं असतं, मन मारलेलं असतं. इतकं मन दुसरं कोणी मारू शकत नाही. आई-वडिलांनी जेवढं मन मारलेलं असतं, तेवढं दुसरं कोणीच तुमचं स्वतःचं मन मारून तुमच्यासाठी भक्कम आधार द्यायला कोणी उभं राहत नसतं. तर हा एक ज्या गोष्टी आहेत या आयुष्यामधल्या, तर याकडे एक मॅच्युरिटीने बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून बघितले पाहिजे. जग जसं चाललंय, आजूबाजूची परिस्थिती जशी आहे, बाकीचे जसे मौज-मजा करतात तसं आपणही करायचं. हा विचार डोक्यातून काढून टाका. तुम्ही तो विचार करा, की आपले आई-वडील कसे जगलेले आहेत आणि ते आपल्याला आता कसे जगवतात. हे खूप चांगलं जगवता येतं ना. उलट तुम्ही त्यांना कसं जास्तीत जास्त सुखसोयी द्याल, त्यांना चांगल्या पद्धतीने जगू शकाल, तर हा विचार करा. तर सणासुदीच्या वेळेला तीव्रतेने या गोष्टींची जाणीव होते आणि आपल्या पिढीच्या लोकांना जे आहे
त्या काळामधल्या. तर त्यांना ही कुठेतरी ती एक जी मनामध्ये एक अशी ती पोकळी ती प्रत्येकालाच जाणवत असेल. कारण त्या काळामध्ये असं मन कुठेतरी काही पाहून असं वाटतंच ना, अरे त्यावेळेला आपल्याला काय मिळायचं? ₹50 ₹100 नोट सुद्धा पाहायला मुश्किल आणि ह्या गोष्टी आज इतक्या मिळतायत तर ह्या गोष्टींनी कुठेतरी एक मनामध्ये एक दुःख होतंच. परंतु जर आपल्या मुला-मुलींचा आधार जर चांगला मिळाला आणि जर समजून घेणारे मिळाले, तर त्यांना ती निश्चितच ती वेदना आहे, ती जे त्यांना मिळालं नाही त्या काळामध्ये. तर ते इतकं त्यांना ते वाटेल, की चला आपल्या कष्टाचं, आपल्या मेहनतीचं, आपल्या काहीतरी आपण कमी केलं त्याचं काहीतरी चीज आपल्या पोराबाळांना आहे, आपली किंमत पोराबाळांना आहे. जाणीव आहे मेन म्हणजे गरिबीची जाणीव आहे. या गरिबीतून आपल्या आई-वडिलांनी कसं आपलं संगोपन केलंय, कसं त्यांचं मन मारून आपल्याला वाढवले, तर तसं आपल्याला जगायला शिकायचं आणि इतरांना जगवायचंय आपल्याला. तर त्यांना त्यांच्या पिढीला पुढे न्यायचंय. तर हे आपल्या आई-वडिलांचे असे आदर्श, त्यांचा जो मनाचा मोठेपणा आणि चांगुलपणा हा घेऊन पुढच्या पिढीने पुढे वाटचाल करायला पाहिजे. तर या सणासुदीच्या काळामध्ये जास्तीत जास्त आई-वडिलांना दबाव देऊ नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यांना असं कर्ज वगैरे काढायला भाग पाडू नका. कारण खूप मोठं दुःख असतं, खूप मोठा अपमान असतो, तो त्यांना सहन करावा लागतो आणि या वयामध्ये असं दुःख त्यांना देऊ नये आणि अपमानित करू नये. कारण अपमान लहानपणापासून अपमान ते आता मोठेपणात आणि म्हातारपणामध्येही त्यांना अपमान व्हावं, तर ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आपल्यासाठी मुला-मुलींना हे शोभत नाही असं, की म्हातारपणामध्ये सुद्धा आई-वडिलांनी कर्ज-पाणी काढून आपल्यासाठी काय करावं, सणवार करावं, आपल्याला देणं-घेणं करावं, आपलं सगळं करावं. तर ही वेळ मुलाबाळांनी येऊन देऊ नये आई-वडिलांवरती. तर त्यांच्या काळाचा विचार करावा. ते सांगतात तर त्यावेळेला तुम्ही असं म्हणता, "काय तुमचा काळ होता, तो जुना झाला, आता आमचा नवीन काळ आहे, आम्हाला नका ते सांगू." पण असं नाही. तो काळ त्यांनी जगलेला असतो. तो जरी त्यांचा भूतकाळ असेल, तरी तो त्यांना जिवंत करणारा असतो. त्यांनी ते भोगलेलं असतं. त्यांनी ते हाल-अपेष्टा काढलेल्या असतात. आणि त्या हृदयात घेऊन कुठेतरी ते मार्गस्थ असतात. तर ते मार्गस्थ असतात तसंच आपणही आपल्याला स्वतःला सांभाळून मार्गस्थ व्हायचं असतं. आपणही जास्त मुलं-बाळं जर आपली मोठी असतील, तर त्यांच्या गरजा थोड्या कमी करायच्या, त्यांना समजून सांगायच्या गोष्टी, की कुठल्या गोष्टीचे फायदे, तोटे, कसं काय आहे, ब्रँडेड वस्तू वापरा, लिमिट्स ठेवावेत. आपल्या गरजांवर लिमिट्स ठेवावे. आपल्या चंगळवाद आणि भौतिक सुखसोयी ज्या आहेत त्या पण थोड्याशा आटोक्यात ठेवाव्या. तर हे मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे आत्ताच्या तरुण पिढीच्या आई-वडिलांनी आणि जुन्या आई-वडिलांना त्यांनी जे जगलेले आहेत ते जगणं तुम्ही अनुभवावं. तुम्ही पण तसे स्ट्रॉंग बनावं आणि तुम्ही सुद्धा मुलांच्या या फिजूल खर्चाला जास्त महत्त्व द्यायचं नाही आणि स्वतःलाही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. कारण EMI सारखं टेन्शन नाही आहे. कारण आज प्रत्येक पिढीला म्हणजे आताची जी पिढी आहे ती EMIमध्ये फार म्हणजे फार जवळ-जवळ संपल्यात झालेली. कारण एक तारीख आली की त्या EMIचं भरमसाठ टेन्शन असतं आणि भरपूर EMI झालेले आहेत. आता पहिल्यासारखं नाही, कारण गरजा वाढलेल्या आहेत. सगळ्यांनीच गरजा वाढवून ठेवलेल्या आहेत आणि त्या आता पूर्ण करणं हे सगळं आवाक्याच्या बाहेर जात आहे. तर या गोष्टींचा विचार जरूर करावा. स्वतःचं टेन्शन कमी करायचं आणि या सणवारांना जास्त कर्ज-पाणी काढायचं नाही. आहे त्यामध्ये भागवायचं. जसं आहे तसं सण साजरा करायचा, नक्कीच साजरा करायचा. नाही असं नाही. आपण आहे ते जे काही कमवत असतो ते आपण आपल्या आनंदासाठी, पोराबाळांच्या सुखासाठी, घरादारासाठी करत असतो. परंतु ते इतकंही नाही करायचं की जे आपल्याला संपवून टाकेल, जे आपल्याला पदोपदी अपमानित व्हावं लागेल आणि आपल्याला त्याची परतफेड करता करता आपलं जीवन संपून जाईल. तर असं कर्ज काढायचं नाही आणि इतके EMI सगळं काही वाढवून आणि कर्जबाजारी व्हायचं नाही आणि कर्ज काढून जास्तीत जास्त सणवार साजरे करायचे नाहीत. कारण त्याचा त्रास फारच होतो. कुटुंबकर्त्यावरती जास्त असतो. जो कर्ता पुरुष असतो किंवा कर्ती स्त्री असेल घरातली आताच्या काळातली, हे दोघंही जी चाकं आहेत, तर ती हे कुटुंब चालवता येते आणि त्यांच्यावर मोठी फार जबाबदारी आहे. तर त्यांनी हे विशेषतः लक्षात घ्यायचं, की जास्तीत जास्त साधेपणाने आपण आपली जेवढी क्षमता आहे तेवढंच आपण पैसे खर्च करावेत आणि स्वतःला शांततेमध्ये आणि सणावाराचा छान आनंद घेऊन आणि पुढे जगावं. परंतु जास्तीत जास्त उसनवारी आणि कर्ज हे फार धोकादायक आहे आणि असं वाटलंच तर कधी आपल्या काळामध्ये डोकावून पाहावं, आपलं लहानपण डोकावून पाहावं, त्यावेळेला आपण कसे सुखी होतो. तर
हे जे गोष्ट आहे ही याच्यावर विचार करायचा आणि टेन्शन नाही घ्यायचं. विचार जरूर करायचा परंतु टेन्शन नाही घ्यायचं आणि छान आनंदी आयुष्य जगता येतं. छान सणवार साजरे करतात आणि छान आपल्याला पुढची वाटचाल पण आपली सुखावह होते, मार्गस्थ होत असते. तर सर्वांनी याचा जरूर विचार करायचा आणि नक्की डोकवायचं आपल्या बालपणामध्ये. आपली ती रेषांची लाईन, आपले ते सगळे प्रसंग आपण जे जगलोय ते सगळं आठवायचं आणि मग बघा तुम्हाला एक प्रकारची एक आंतरिक शक्ती मिळेल, ऊर्जा मिळेल, की अरे आपण तर लढवय्ये आहोत, आपण तर किती वाईट परिस्थितीशी लढलेलो आहोत आणि मार्गस्थ झालेलो आहोत. मग आता काय हार मानायची आणि काळजी करायची आणि टेन्शन घ्यायची काय गरज आहे? बिनधास्त राहायचं आणि छानपैकी आपलं आयुष्य मार्गस्थ ठेवायचे. नक्की करणार आहात तुम्ही. फार समंजस पिढी होती आपली, आहे आणि राहणार आहे आणि मार्गस्थ होणार आहे. सगळ्यांना घेऊन मार्गस्थ होणारी पिढी आहे आपली. छान पिढी आहे. तर हे सर्वांनी करणार आहात. पुन्हा भेटूया. धन्यवाद.